1942च्या ऑगस्ट क्रांती लढ्याला विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पुढे नेलं। आष्टी, चिमूर, यावलीतला क्रांती लढा महत्त्वाचा ठरला। भारत छोडो आंदोलनामध्ये यावलीत रणकंदन झालं। लोकांनी हौतात्म्य पत्करलं। अनेक जण जखमी सुद्धा झाले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली कसा होता या गावातला धगधगता स्वातंत्र्य लढा, त्याचीच ही गोष्ट बघूयात। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मगाव यावली, जिल्हा अमरावती इथे झालं आहे। 1909 मध्ये ते जन्मले। भारत देश आता पारतंत्र्यामध्ये, आपला देश स्वतंत्र नाही आहे, आपला देश पारतंत्र्यात आहेत आणि म्हणून त्यांना असं वाटलं की या तपस्वी महात्म्याला असं वाटलं की या देशाचं असं कसं होईल, किती अडाणी आणि किती अज्ञानी लोक राहतील अशाने जर पारतंत्र्यामध्ये राहिले तर। आणि ते स्वतःसुद्धा झाडं झडवली, त्यावेळेला म्हणत होते झाडं झडवली शस्त्र बनेगी, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे, आते हे नाथ हमारे। या भजनावर चिमूरच्या त्या वेळेला मंडळींनी, इंग्रजांनी आपली सगळी यंत्रणा त्या कामी लावली आणि ट्रक लावले की या चिमूरमध्ये त्यांना विचारलं की या गोट्याचे सुद्धा बॉम्ब बनू शकतात। तेव्हा त्यांनी इंग्रजांना, लोकांनी सांगितलं की हाँ क्यों नहीं, हे पत्थर भी बॉम्ब बन सकते। त्यांनी त्या चिमूरच्या भोवतालच्या सगळ्या मंडळीचे 9-10 ट्रक लावून दगडं फेकून दिले बाहेर, म्हणजे 10 किलोमीटर 5 किलोमीटर। म्हणजे एवढी भीती त्यांची त्या काळात होती। आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना 1947मध्ये त्यांना जेलही झाला। हे तर झालं, पण 1965मध्ये चीन आणि याचं युद्ध झालं, पाकिस्तानचं युद्ध झालं। त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्य म्हणजे आपल्या याच्याकरता तिथे गेले। कुठे गेले? आपल्या चीनच्या बॉर्डरला गेले, इकडे लाहोर सेक्टरला गेले पाकिस्तानच्या। हे करत असताना मलाही योग आला त्यांच्यासोबत जायचा। आमचे मच्छिंद्रनाथ चव्हाण आणि मी 1-2च आम्ही सोबत होतो त्यांच्या त्या 1962 आणि 65च्या युद्धाच्या वेळेला। तेव्हा त्यांनी काय म्हटलं की आओ चीनियों मैदान में देखो हिंद का हाथ, तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ, देखो शिखों की ये बानी, शत्रु का उतरेगा पानी, गुरु गोविंद की फौज आहे, उनकी नहीं चुकी फिर निशानी। अशी स्वातंत्र्यावर लढाईसाठी आणि यांना सैनिकांना बळ देण्यासाठी, स्वातंत्र्य बळ आणि त्यांचा अगदी धैर्य वाढवण्याकरता ते अशा प्रकारची भजनं, म्हणजे गोपालो की शान आहे, वीरों का मैदान इसमें भगवान आहे, अशा पद्धतीची वीरश्रीची भजनं ते गात होते। यावलीचा आणि आष्टीचा हा जो लढा आहे फार मोठा जबरदस्त। आजही तिथे यावलीला शहीद स्थळ आहे, शहीद स्थान आहे। BBC न्यूज दिली होती की भारतातलं पहिलं जर स्वातंत्र्य झालं असेल तर चिमूर झालं। म्हणजे चिमूर भारतामधलं एकमेव असं गाव होतं की आहे आज, की ते त्यावेळेला स्वातंत्र्य केलं गेलं। म्हणजे ही मोठी ऐतिहासिक काही घटना आहे। आज आपल्याला इतिहासाने सादर करावं लागते, सांगावं लागते जगाला की बाबा यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकच साधू महात्मा असा होता की ज्यांनी स्वातंत्र्याकरता लढा दिला आणि स्वतःही जेलमध्ये गेले। त्यांनी हे आपल्याला कृतीने करून दाखवलं। आणि त्याची भजनंही बघाल तर तुम्ही वीरश्रीची भजनं आहेत की वीरश्रीची म्हणजे बोलल्याबरोबर माणसाला अशी स्फूर्ती येईल, चेतना वाढेल, बळ वाढेल, आपली स्फूर्ती अशी निर्माण होईल, अशा पद्धतीचे भजनं आहेत।